स्क्वेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक येणार जगताप। तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। मल्हार सर्टिफिकेट योजने श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाने स्वागत करत बहुमताने दिला पाठिंबा। नितेश राणे यांनी 2 दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांमध्ये मल्हार सर्टिफिकेट योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाणार असल्याची घोषणा केली। ही माहिती प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर प्रसारमाध्यमांमधून मल्हार सर्टिफिकेट योजनेबाबतीत बातम्या प्रसारित होऊ लागल्या। यासोबतच या योजनेला मल्हार हे नाव देण्याबाबतीत संभ्रम आहे आणि श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळामध्ये याबाबतीत आक्षेप घेतला जातोय अशा देखील बातम्या प्रसारित होत होत्या। याबाबतीत श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाने एक प्रेस नोट प्रसारित करत याबाबतीत सविस्तर माहिती देऊन या योजनेला पाठिंबा देत या योजनेचे स्वागत देखील केलं आहे। काय म्हणाले देवसंस्थानने प्रेस नोटमध्ये हे आपण आता ऐकणार आहोत। श्री मल्हार म्हणजेच श्री खंडेराया हे संबंध देश व महाराष्ट्रातील अखंड हिंदू समाजाचे कुलदैवत आहे आणि प्रत्येक मल्हार भक्त हा आपल्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कुलदेवतेच्या साक्षीने व त्यांचं स्मरण करूनच करतो। प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांमधून असे निदर्शनास आले आहे की हिंदू समाजाद्वारे मांस मटण विक्री संदर्भात मल्हार सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात येत आहे। यासंबंधी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या माननीय विश्वस्त मंडळामध्ये साधक बाधक चर्चा झाली व या निर्णयासंबंधी सर्व बाजूंनी विचार करून माननीय विश्वस्त मंडळाने बहुमताने असा निर्णय घेतला की या योजनेला मल्हार हे नाव देण्यास कोणत्याही प्रकारची आपत्ती किंवा आक्षेप असण्याचं कोणतंही कारण नाही। याउलट या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत आहोत। माननीय विश्वस्त मंडळाच्या या निवेदनाद्वारे यासंबंधीची देवसंस्थांची भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे। एकंदरीतच श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या वतीने हे जे प्रेस नोट जी प्रसारित झाली यानंतर देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अभिजित अरविंद देवकाते व विश्वस्त मंगेश अशोक घोणे या दोघांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या देखील आता आपण ऐकणार आहोत। सर्वांना सप्रेम जय मल्हार। मी अभिजित अरविंदराव देवकाते पाटील, प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान तीर्थक्षेत्र जेजुरी। खरं तर मल्हार म्हणजेच खंडेराय। खंडेराय हे अखंड हिंदुस्थानाचे हिंदू समाजाचे कुलदैवत आहे। ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये कुठले शुभकार्य करतो किंवा कुठला एखादा व्यवसाय चालू करतो त्याला आपण कुलदेवतेचं नाव देतो, त्यांचं स्मरण करतो। काल प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एक बातमी समजली की माननीय नितेशजी राणे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक योजना राबवत आहेत, त्याला मल्हार सर्टिफिकेट योजना असं नाव देत आहेत। आमच्यातीलच एका विश्वस्ताने त्या योजनेसाठी मल्हार या नावाला आक्षेप नोंदवला होता। खरं तर ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं। श्री मार्तंड देवसंस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळाने आम्ही आज सर्वजण एकत्रित बसलो, फोनद्वारे आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून बहुमताने आमचा असा निर्णय झाला की आमचा ह्या योजनेला ह्या नावाला कुठलाही आक्षेप नाही, कुठलाही विरोध नाही। याउलट सरकारने ही जी योजना राबवत आहे ह्या योजनेला आमचं पूर्णपणे समर्थनच आहे। आपण बघितलं की ह्याआधीही महाराष्ट्रामध्ये अनेक दुकानं आहेत, अनेक हॉटेल आहेत, मटणाची दुकानं आहेत, त्यांना कुलदेवतेचं नाव आहे, तुळजाभवानी मातेचं नाव आहे, मल्हार खंडेरायांचं नाव आहे। त्यामुळं ह्याआधी जर नावं दिली असतील तर आता ह्या नावाला विरोध का? जर सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात असेल तर श्री मार्तंड देवसंस्थानच्या माध्यमातून आम्ही ह्या योजनेला पूर्णपणे समर्थन देत आहे। आमचं याला समर्थन राहील आणि प्रसारमाध्यमामध्ये जी काही बातमी फिरत आहे की श्री मार्तंड देवसंस्थानचा या योजनेला विरोध आहे तर असं काही नाही। आमचं ह्या योजनेला ह्या नावाला पूर्णपणे समर्थन आहे। जय हिंद, जय मल्हार। सप्रेम जय मल्हार।
मी मंगेश अशोकराव गोणे, विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी. आत्ताच आम्ही बघितलं प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी दाखवली जात आहे की मार्तंड देव संस्थानचा मल्हार सर्टिफिकेशन या योजनेला, या नावाला विरोध म्हणून. तर मी प्रथमतः हा निर्णय काही वैयक्तिक विश्वस्ताचा आहे, तो मार्तंड देव संस्थानचा नाही हे जाहीरपणे सांगू इच्छितो सर्व प्रसारमाध्यमांना की मार्तंड देव संस्थानचा असा कोणताही निर्णय झालेला नाही. मार्तंड देव संस्थानाने असा कोणताही निर्णय पारित केलेला नाही किंवा असं कोणतेही पत्र दिलेलं नाही. हा वैयक्तिक कोणा एका विश्वस्ताचा निर्णय आहे, विश्वस्त मंडळाचा निर्णय नाही. मार्तंड देव संस्थानचा या निर्णयाशी काही संबंध नाही. उलट एक विश्वस्त म्हणून, एक हिंदू खाटीक समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझा तर या योजनेला पूर्णपणे पाठिंबा आहे. मी नितेश राणे साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी प्रथमतःच हिंदू खाटीक असेल, धनगर समाज असेल, या समाजाचा विचार करून अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. मल्हार सर्टिफिकेशन हे अतिशय चांगली योजना कार्यान्वित केलेली आहे. आणि आपण बघतो पुराणापासून आपण कोणत्याही चांगल्या शुभ कार्याची सुरुवात करत असतो किंवा काय करत असतो तर आपल्या उद्योगाचं नाव, आपल्या व्यवसायाचं नाव आपण आपल्या देवाच्या नावाने देतो. त्यामुळे या हिंदू धर्मासाठी चांगला असलेला निर्णय मल्हार नावाने सुरू होतोय. मी खरं तर भाजप सरकारचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील व इतर सगळ्यांचं, नितेश राणे साहेब असतील, यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो की अतिशय उत्कृष्ट असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे व आम्ही या निर्णयाशी पूर्णपणे पाठीशी आहोत. आणि मी लवकरच नितेश राणे साहेबांची स्वतः वैयक्तिक गाठ घेऊन आम्ही त्या निर्णयाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा विशेष सन्मान करणार आहोत. धन्यवाद.